प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या सांगली जिल्ह्यातील बहे येथील श्री क्षेत्र रामलिंग बेटावर रामनवमी उत्साहात साजरी। हेलिकॉप्टरने रामलिंग बेटावरील मंदिरावर पुष्पवृष्टी। प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे येथील श्री क्षेत्र रामलिंग बेटावर रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होते आहे। हेलिकॉप्टरने रामलिंग बेटावरील मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली। रामलिंग बेट हे प्राचीन तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते आणि या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले मारुतीचे मंदिर आणि प्रभू श्री रामांनी स्थापन केलेले शिवलिंग रामलिंग मंदिरात पाहायला भेटते। रामनवमी निमित्त या रामलिंग बेटावर पुष्पवृष्टी करण्यात आली। तसेच या बेटावर जन्मकाळ सोहळा देखील साजरा करण्यात आला। जवळपास 6,000 भाविकांचा महाप्रसादाचे या रामलिंग बेटावर रामनवमी निमित्ताने ठेवण्यात आला होता। आज रामनवमीचा जन्मकाळ पर्वकाळ आहे। या बहे रामलिंग इथं प्रभू श्री रामचंद्राच्या वास्तव्याने पुनीत झालेले क्षेत्र आहे। एक दिवस त्यांचं इथं वास्तव्य होतं आणि त्यांनी वाळूचं शिवलिंग करून ध्यानमग्न असताना कृष्णा नदीचा मोठा प्रवाह येत असताना मारुतीरायांच्या हे लक्षात आलं की आता हा प्रवाह पुढे गेला तर त्यांची ध्यानमग्नता होईल, भग्नता होईल, म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही हाताने येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अडवला आणि म्हणून हे क्षेत्र बाहो म्हणजे त्यातून हे बहे असं हे झालेलं आहे। आज रामजन्मकाळ सोहळा अतिशय उत्साहात झाला। त्याचबरोबर पुष्पवृष्टी झाली आणि पहिल्यांदाच हेलिकॉप्टरमधून पुष्पांचा वर्षाव आज या जन्मकाळ सोहळ्याच्या वेळी झाला आणि ते अतिशय भावरम्य असं वातावरण या पंचक्रोशीच्या सर्व भाविकांनी अनुभवलं, बघितलं। याची देही याची डोळा आणि सार्थक झालं असं सगळ्यांना आज वाटलं। या क्षेत्राचं महत्त्व इथं अनेक शंकराचार्य, अनेक संत सानिध्य सगळे येऊन गेलेले आहेत। दरवर्षी या जन्मकाळ सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि कमीत कमी 10,000 ते 15,000 लोक या सोहळ्यासाठी उपस्थित असतात। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।